त्या कल्पना घेऊन सुद्धा पुष्कळ लोक इथे येतात. तेव्हा तुम्ही शहाणपणा धरला पाहिजे. शहाणपणा हा फार मुश्किलीने येतो. मूर्खपणा फार लोक तेव्हा आपल्यामध्ये शहाणपणा. मी आहे, मी तुमचा मूर्खपणा किंवा तुमचं जे वाईटपणा आहे त्याला अगदी सांगणार, तुम्ही करू नका, ते तुमच्या भल्यासाठी. मी काय गुरु बिरू नाही आहे, मला तुमच्याकडनं काही नको, फक्त एवढंच की तुमचं भलं आणि कल्याण झालं, तुमच्या हितासाठी ते चांगलं आहे तुम्ही सांगणार, त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. आता नवीन मंडळी आली आहे त्यांना मी सांगते, कोणीही वाईट वाटून घेतलं तर गेले ते कामातून, व्हायब्रेशन जा, मी काढत नाही. हा हा काय लागले गाणं आता कसलं काय डॉक्टरना सगळं पॅरासिम्पथॅटिक आहे आमचं. कंट्रोल ऑफ द पॅरासिम्पथॅटिक आहे. आले ना थंड आता इमिडिएटली नाव यू डॉक्टर्स हॅव टू कम आउट. कारण डॉक्टर्स लोकांची डोकी म्हणजे खोकी करून ठेवलेली आहे, कुणी ऐकायला तयार नाही. हो मी करू तरी काय मला समजत नाही. घरामध्ये देवाचा फोटो ठेवतो, पण जर मी म्हटलं की मी तुम्हाला देवाचा आणखी कॅन्सरचा संबंध दाखवते तर तयार नाही. म्हणजे ह्यांच्याशी बोलायचं तरी कसं? प्रॉब्लेम असा आहे ना. आता जी मंडळी पार नाही झालेली त्यांनी हात असा करा, आणि जी मंडळी ध्यानात बसली त्यांनी जरासं असं बघायचं. बघूया येते थंड तुम्हाला हातामध्ये असं थंड येईल. आता मी बघतो तुम्हाला. वा आता हे माईक जर ह्याच्यामध्ये आवाज येत असला तर माझा आवाज याच्यातनं कसा आहे, तेव्हा जर काही जरासं ऍडजस्टमेंटला फरक असला तर परमेश्वराचा आवाज आपल्यातनं कसा जाईल, त्याची शक्ती आपल्यातनं कशी जाईल. तेव्हा ह्या मशिनीला पूर्णपणे मौन झालं पाहिजे, तसंच तुमच्या ह्या शक्तीला सुद्धा आतून मौन झालं पाहिजे. मौन होणं म्हणजे बेस्ट ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटीचं जे अगदी तंतोतंत डेलिकेट अगदी ऍडजस्टमेंट आहे ते जेव्हा मौन झालं म्हणजे बेस्ट. म्हणजे मग ते जे वरून येणार आहे ते मुखरित होतं. कळलं का? म्हणून ते आता एक सांगते मी, कारण मी परवा ते वाचत होते एक पुस्तक हठयोगावरती, म्हटलं बघावं. ते एवढं तर पुस्तक लिहून ठेवलं म्हणा, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की असे आवाज येतात. म्हटलं म्हणजे काय हो, मशीन बिघडलेलं आहे. आता कसं सांगायचं का, मशीन आम्ही केलंय ना म्हणून आम्हाला माहिती, मशीन खराब आहे तर ते ऐकत बसू नका, ते काही चांगलं नाही. आवाज येतो म्हणजे ते मशीन खराब आहे, म्हणजे ऍडजस्टेड नाही म्हणून आवाज येतो. आता हे तुम्हाला अनुभव येईल. तुमचा जरा आजार येऊ दे, तुम्हाला काही त्रास असला म्हणजे आवाज येणार डोक्यात, डोकं भणभण करणार, काहीतरी असा त्रास असला म्हणजेच आवाज येतो. तुम्ही जर पूर्णपणे अगदी स्वस्थ झालं तर मौन असणार, मौन आणि ती शांती आणि मौन, या दोन गोष्टी स्थापित होतात. आता सांगायचं म्हणजे आज वेळ कमी आहे. पायावर येणं एकदा सुरू झालं म्हणजे धडाधड माझे पाय परवा तुम्ही सगळ्यांनी मिळून मोडून टाकले. तेव्हा हे पाय जरा थोडे दिवस आणखी चालू द्यावे अशी विनंती आहे. तेव्हा कारण मी काही ईश्वर केले नाहीत माझे पाय, तुम्ही जर माझे पाय मोडले तर माझं काही ठीक होणार नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे की माझे पाय एवढ्या जोरात धरून वगैरे ओढू नका. आणखी जरी या पायाने पुष्कळ शक्ती वाहते पण तरी जरा नाजूक आहे ते, तेव्हा हळूच हात पाय खाली ठेवून अगदी डोकं जर सरळ ठेवलं तर बरं असतं ते. पण इतक्या जोरामध्ये पाय दाबून असं ओढून धरायचं नाही. कृपा करून विशेषतः आपलं मराठीशाही माझ्यावर गाजवू नका, मी गरीब माणूस आहे. परवा कारण तुम्ही लोकांनी इतके माझे पाय ओढले की माझी मुलगी म्हणायला लागली तुझ्या पायाला कुणी हे मारले का.
चापक्याचे फटके असं वाटतंय पायामध्ये ओळ आल्यासारखे. अर्थात त्याला काय हरकत नाही मला, तुम्ही प्रेमाने करता, पण प्रेमाला अगदी नचकाच घेतला पाहिजे असं काही जरुरी नाहीये की जोपर्यंत अर्धाशेर मास नाही काढलं तोपर्यंत आपण प्रेम प्रदर्शन केलं नाही वगैरे वगैरे असं नसतं. अगदी उलट नाजूकपणाने, व्यवस्थितपणाने, श्रद्धेने कोणतंही कार्य केलं म्हणजे सुबक दिसतं आणि बरं असतं. तेव्हा थोडस माझी काळजी घ्यावी त्या बाबतीत, असं माझी जरा विनंती आहे. किती असलं तरी आई म्हणजे आईच असते ना. तिला मुलं जायला लागली म्हणजे देवी असो का कुणी असे ना का, की तिला वाटतं की मुलांना सोडून मी आता कुठे निघाले असं वाटणार. काय आहे आता, पण सहयोगात राहायचं तर काय काय करायचं ते लक्षात घ्या. आणि तुमच्या सिस्टर नाही पण ती मुलगी आहे पण इथेच आल्या, ह्या पार झाल्या का, झालं आता फोटोवर बसायचं, विसरायचं नाही आपल्याला रोग होता. कोणी